तुझ्याकडे अनुभव नव्हता अशा गोष्टी हँडल करण्याचा. इनफॅक्ट मीच तुझ्याबरोबर एखाद्या अनुभवी व्यक्तीला ठेवायला पाहिजे होता. ते माझं काम होतं. आणि एका क्षणासाठी तुझ्याकडून चूक झाली असं मानलं तरी चुका सगळ्यांकडूनच होतात ना. आपण त्यातून शिकलो नाही तर जास्त मोठी चूक होते. आपल्याला मिळालेली संधी हुकल्यानंतर सुद्धा नवीन आयडिया शोधणं आणि हातून सुटलेलं यश तितक्याच ताकदीने खेचून आणणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि ते तू केलंस. आणि त्यासाठी थँक्यू. वेल डन. तू खरंच थँक्यू बोलायला आला होतास आत्ता? नाही नाही, ते तर काय मी उद्या ऑफिसमध्ये सुद्धा म्हणालोच असतो ना. मला काकींना थँक्यू म्हणायचं होतं, बाकी काही नाही. आणि तसंही या एरियातच आलो होतो, मग म्हटलं भेटून येऊया. ते पाठी लपवलंस ते काय? अच्छा हे हा हे हे तुझ्यासाठीच आणले. तू इतकी चांगली आयडिया दिलीस म्हणून थँक्यू. वडापाव? हो, म्हणजे मला कळलं नाही ना मी काय आणू तुझ्यासाठी. तुला काय आवडतं आय डोंट नो, मग आठवलं हो वडापाव. तुला आवडतो ना वडापाव? कसं होणार रे तुझं? थँक्यू. म्हणजे लोक ना अशा वेळी फुलं किंवा गिफ्ट वगैरे घेऊन जातात, पण वडापाव देणारा तू पहिला असशील. मग काय झालं, असू दे ना. काही आणलं तरी प्रॉब्लेम आहे. युजलेस. थांब. ऍक्च्युली मला वाईट वाटलं होतं जेव्हा तू मला साधं थँक्यू पण बोलला नाहीस. आणि हे पण वाटलेलं की एक नंबरचा सेल्फिश माणूस आहे हा. म्हणजे असा बॉस ज्याला स्वतःचं काम झालं की झालं, मग त्यासाठी कोणी किती कष्ट घेतलेत, किती काम केलंय याच्याशी त्याला काही मतलब नाहीये. पण माझी चुकी झालेली, चूक झालेली. खडूस असलास तरी लोकांच्या कष्टाची जाण आहे तुला. तुझ्या सोबतीचे थँक्यू जीव घेणे माझ्या फेवरेट वडापावसाठी. जसे चांदणे गुड नाईट. गुड नाईट. हे भानु आजीचा मेसेज आलाय, गुड मॉर्निंग. हो का? सुप्रभात असं लिही. सुप्रभात. ए पुढे काय लिहिलं वाच ना. मम्मी, भानु आजी विचारतायत की पिकनिकला जाऊया का? हो का? अक्कलकोट लिही, अक्कलकोट. पिकनिकला आणि अक्कलकोटला. मम्मी, पिकनिकला जाऊया असं बोलतायत, त्या मज्जा मस्ती करायला, तीर्थयात्रेला जाऊया असं नाही बोलल्या. मग कुठे जायचं? उमा मावशी बोलते की केरळला जाऊया. एवढ्या लांब नको ग बाई. तुझ्या मम्मीला ना, पमा राणीच्या बागेत जाऊया का ग? तुम्ही थांबा हो. तेजस्विनी काकी काहीतरी टाईप करतायत. तेजस्विनी ताई काय लिहिताय?
लंडनला जाऊया, युरोप ट्रिप करूया. लंडन? लंडनचं बोलताय? कसं जायचं तिथे विमानाने. आणि किती खर्च येईल? आपण 6 जण आहोत ना, मग कमी खर्च केला तर 10 ते 15 लाख पर्यंत होतील. 10 ते 15 लाख? ए मम्मी, त्यापेक्षा ना आपण बोटने जाऊया. 2 महिने लागतील. बापरे, ह्यांच्याबरोबर जायचं म्हणजे आपल्याला लोनच काढावं लागेल. काय लिहू मम्मी, बोल पटकन. तू अक्कलकोटली, अक्कलकोट. अक्कलकोट. अगं आपल्या मम्मीला अक्कलकोटला जायचंय ना, मग आपली ट्रिप अक्कलकोटलाच जाणार. आणि लंडन वंडन नको. ते काय ना, आजकाल मी ऐकलंय की लंडनला ना खूप चोऱ्या होतात. हो? अरे बापरे, म्हणजे इंग्रज अजून लुटतायत आपल्याला. मम्मी ऐक, तू ना या ग्रुपवरच्या मेसेजेसला सिरियसली नको घेऊ. हा म्हणजे गुड मॉर्निंग किंवा जेवायला या, हे सगळं ठीक आहे. आणि ऐक, तेजस्विनी काकींचा जे काही मेसेज तू ऐकशील ना, त्याने तू तुझा बीपी हाय नको करून घेऊ, ठीक आहे? आणि मयू, तेजस्विनी काकी लंडनला पण स्वतःचा ब्लॅक वॉटर आणि फॅन घेऊन फिरत असेल का? आणि तेही काळ. तेच तर. चल चालू द्या, निघते, मला लेट होतोय. नीट जा, नीट जा. बाय बाय. हा, बाय बाय बाय. सावकाश जा. हो.